नमस्कार मंडळी. बघा, मी आले आहे सुमित आणि आकांक्षाच्या लग्नाला. ही बघा, तिच्या नवऱ्याने किती सुंदर रांगोळी काढली आहे. हा नवरा मुलगा आहे आणि यांचं श्रीमंत पूजन चालू आहे. ते दोघेही आर्टिस्ट असल्यामुळे हे डेकोरेशनची थीम सगळी त्यांनी ठरवली आहे आणि त्यांनीच डेकोरेशन सगळं आवर्जून लक्ष घालून करून घेतलेलं आहे. छान डेकोरेशन केलेलं आहे, एकदम मस्त. हा हॉल आहे आणि ही आमची वरमाई. बघा, हॉल पण किती छान सुंदर फुलांनी सजवलेला आहे. मस्त असा हॉल. हे रुकवत आहे. नवरी मुलीने पूर्ण स्वतः लक्ष घालून हे रुकवत बनवलेलं आहे, छान असं. ही आमची नवरी. बघा किती सुंदर दिसती आहे ती. मस्त फोटोशूट चालू आहे नवरीचा. आता थोड्यातच वरमाला सुरू होणार आहे. अक्षदा पडणार नवरी मुलीच्या डोक्यावरती. हे बघा, नवरी मुलीचे मामा नवरी मुलीला घेऊन येत आहे लग्न मंडपात. भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परक मानू नको. आठवण ठेव तू या बहिणी भावाची, आठवण ठेव तू या बहिणी भावाची. साजली जन्माजन्मीची जोडी, साजली जन्माजन्मीची जोडी. आईची माया अंगावर ठेव तू, बापाची छाया आठवणीत ठेव तू. आईची छाया अंगावर ठेव तू, बापाची माया आठवणीत ठेव तू. विसरू नको तू याई बापाला, विसरू नको तू याई बापाला. साजली जन्माजन्मीची जोडी, साजली जन्माजन्मीची जोडी. लग्न लागल्या बघा, जेवणाची कशी लगबग चालू झाली आहे. छान मेजवानी होती तिथे. हे दोघांचे स्पेशल मोमेंट आहे. आई वडील सुद्धा कसे घवीवरून आला आहे. एक मुलगी आपल्या सासरी पाठवायची म्हणजे बघा किती मोठं काम असतं ते. ह्याचं आमचं फोटोशूट चालू झालं. रिसेप्शनसाठी नवरा बायको दोघं पण स्टेजवरती आले आहेत. आता छान तयारी केली आहे नवरीने. क्रीम कलरच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे नवरी. हे आम्ही आता फोटोशूट केलं सगळं पूर्ण नवरीसोबत. नवरी रुकवत दाखवत आहे. कानाला लाव, कानाला लाव, कानाला लाव. पैसे मागणार आहे. हे तिने बनवलंय. हे आंबा पोळी आणि कटपुतल्या लावल्या की नाही. 5 प्रकारचे लाडू, तोरण वरती बडीशोप पण मीच हे केलेत आणि हा पण पूर्ण आरसा मीच बनवला. आणि हे तोरण वरचं ते महाराजांचं तोरण मी बनवलं. आणि बघा, आता तो क्षण आलेला आहे आई वडिलांना सोडून जाण्याचा. खूप इमोशनल झाले होते सगळे. खूप कठीण असतं लहानपणापासून एकुलत्या एक पोरीला वाढवलेलं असतं असं, आणि ते दुसऱ्यांच्या हातात सोपवून द्यायचं. खूप जड होतं मन तेव्हा. आई वडिलांसाठी खूप खूप कठीण क्षण असतो हा.
लहानपणापासून सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या असतात तिच्या. भावनिक क्षण असतो. गहीवरून आलंय सगळ्यांनाच. माझ्याकडे पण शब्द नाहीत आता बोलायला. खूप इमोशनल सीन आहे हा. किती वेगळं असतं ना, आपण लहानपणापासून जिथे राहिलेलो असतो तिथून सोडून जायचं लग्न झाल्यावरती. एक नवीन सुरुवात असते आयुष्याचीही. बघा आता नवरी चालली आहे बसून आणि ते सर्वांनाच गहीवरून आलेला आहे. दृष्ट काढली जात आहे नवरीची आणि नवरी गेली बसून. आम्ही पण थोडे फोटोशूट वगैरे केले आणि आम्ही निघालो घरी आमच्या. चला तर मग भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मंडळी.